प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव जळबा बाबू दंडने। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर एक महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी बोलणार आहे। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव यमुनेश्वरी देवी असे होते। स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच लौकिक बुद्धीचे होते। त्यांना धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास, कला, साहित्य, वेद, पुराण, उपनिषद, महाभारत, रामायण इत्यादी गोष्टींचे सखोल ज्ञान होते। रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते। त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले। स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले व तसेच रुग्णालय, वसतिगृहे, अनाथ आश्रम स्थापन करून समाजसेवेचे अनमोल कार्य केले। त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला व शिकोगा येथे त्यांनी दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे। त्यांनी खूप भाषणे दिली व त्यातून हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगापुढे आणला। अखेर 4 जुलै 1902 मध्ये बेलूर मठ येथे त्यांनी समाधी घेतली। स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान वक्ते होते। त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो। जय हिंद, जय भारत।